ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत अधिक मास महात्म्य यातील अध्याय 15वा. अध्याय 15मध्ये श्रीरामांनी द्वादशी व्रत केले आणि शतमुख रावणाला मुक्ती दिली ही कथा ऐकणार आहोत. तर त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील अध्याय व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट टाईप करा. तर मग चला सुरुवात करूया. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरुनाथा, अरूप रूपा गुणातीता, तुमच्या चरणी माझा माथा, नमन समर्था तुम्हा ते. तव कृपेची नौका थोर, उतरसी जडमूढ पामर, तेथे मी एक अर्भक किंकर, उतरिपा दयाळुआ, भाविक भोळे अज्ञानजन, परपारा तेनेशी तया लागून, तरी मी एक अभाविक अज्ञान, ठेविता दूषण समर्था, मी तव नेने जप तप साधन काही, मतिमंद आळशी सदा सर्वदाही, पिडिलो असे प्रपंचाचे ठाई, सोडवी आई माऊलीये, व्यर्थ वेचिले वयासा, केदवा काळ घालील फासा, नाही क्षणाचा भरवसा, नसे धीवसा अंतरी, संचय नसे धनासी काही, करावी दानव्रते काही, हेतू जानसी सर्वही, हृदयगत माझे कृपाळा, असो आता हा स्तुतिवाद, परिसा कथानुसंवाद, मागिले अध्यायी विशद, द्वादशी महिमा वर्णिला, तोची आता पुढत पुढती, परिसवू श्रोतियांप्रती, जेने अंगी बाणे विरक्ती, धर्मरीती ठसावे पै, जैसा कोणी एक कीर्तनी जात, तो दुजिया ते भावार्थ सांगत, मग तयाचा बैसे हेत, जाय नित्य कीर्तनी, तैसीच हे ही गोष्ट असे, ऐकता परम जीव संतोषे, भावार्थे प्रचित अनयासे, कडो येई आचरलिया, स्त्री बाळ अथवा प्रौढ किंवा अज्ञान जडमूढ, पापी असलिया द्वाड, ऐकता सदृढ उद्धरे, पूर्वी पंचमहापापे घडली, ती काय आपणा स्मरती ये वेळी, काय झाले कौने काळी, केवी नव्वाळी सांगवे, या लागी पूर्व पापाचा क्षय व्हावा, म्हणून कथा भाग ऐकावा, तदनुसारची दानधर्म करावा, सुटका करावी नरदेहाची, इतर असती जन्मयाती, परी तेथे न घडे धर्मरीती, या लागी हातो हाती श्रीपती, यथा निगुती भजावे, म्हणून ऐकिजे सादर, कथा लाघव परम अपार, मलमहात्म्य अतिसुंदर, लक्ष्मीनारायण संवाद, सूर्यवंशी श्रीरामचंद्र, आचरे द्वादशी पर्वथोर, साधवा विधी प्रकार, यथा निगुती संवादी, अवतार पुरुष तो दाशरथी, सहकूळ निर्दाळीला लंकापती, कुंभकर्णादी बळ कीर्ती, निवेटिले पराक्रमे, परी त्या कुंभकर्णाची स्नुषा, कुंभनिकुंभाची योषा, सतमुखी रावणाची पियुषा, कन्या जाना प्रीतिपात्र, ती येते असे एक सूत, नामे पुढरीक विख्यात, लंकेशाची होता वाताहत, गेली धावत पितया पै, करोनिया साष्टांग नमन, निवेदिले सकळ वर्तमान, एरू ऐकता खेद खिन्न, म्हणे मूर्ख रावण केवढा, आम्हाकडून नेदिता मात, केला सकळ कुळाचा घात, मी तव एक क्षणात रघुनाथ, सेनेसहित ग्रासितो, परी होणार ते न चुके सर्वथा, होऊन गेले ते झाले आता, सांप्रत लंकाधीप तत्वता, बिभीषण केला श्रीरामे, तरी तया बिभीषणाची वार्ता, मी जाऊन पाहिन आता, दवडून या आपुल्या नाता, आपण स्वस्थता राज्यभोगी,
ऐसे बोलोनिया वचन हंकारिले सकळ सैन्य घावनिशाणी घालून केले धावने लंकेवरी निशी माझी एकाएकी समग्र येऊन वेडिले लंकानगर कळला बिभीषणा समाचार तोही सत्वर बाहेर निघे दोन्ही सैन्य झाला मेळू घाई उठला हल्ल कल्लोळू परिदळी बळे प्रवळू आहे शतमुखी तो बिभीषणा ते पराभविले लंके बाहेर घातले पुंडरीका ते राज्यी स्थापिले गंतव्य केले माघारी इतुके कृत्य करून देख परतला तो शतमुख एरीकडे तो भक्त नायकर विचार करी निजमनी म्हणे आता कवन उपाय करावा हानी झाली माझ्या गौरवा केवी मुख दाखवावे राघवा अपकीर्ती सर्व जगात परी होणार ते होऊन गेले राज्य बुडलियाचे दुःख आगळे जगा माझी तोंड काळे झाले सर्वापरी माझे आता होणार ते सुखे हो का शरण जावे श्री रघुनायका जेने दिधली हे लंका करुणी विवेका निघाला काही सेवक आणि प्रधान घेऊन निघाला बिभीषण त्वरे पावला अयोध्या पट्टण रघुनंदन जेथे असे दंडप्राय लोटांगण करुणी नमिला रघुनंदन रामे दिदले आलिंगन परमभक्त जानोनी स्वागत पुसोनी परस्परे सन्निध बैसविला आदरे मुखारविंद पाहता रघुवीरे तव वदने दू कोमाईला म्हणे बिभीषणा प्राण सखया शोकाकुलित दिसे हृदया तरी निवेदी महत्कार्या जे हरविधातिया अलोट ऐसे रघुपतींचे वचन ऐकोनी बोले बिभीषण मग स्तुती वादे रघुनंदन पूजिता झाला आदरेसी जय जयाजी रघुनंदना कृपासागरा पतित पावना भक्तरक्षका दिनोद्धारणा कृपानिधाना रघुपती भक्त कैवारी रघुराया तव दर्शने हरे सकळ माया नामस्मरणे पापक्षया जाय विलाया रघुपती तू तव एक वचनी एक बाण हातव तुझा नेम रघुनंदन ऐसे असता असत्यपण आले दिसून ये काळी तरी तू निज कृपे करून लंका राज्य दिदले दान तेथे झाले महाविघ्न ऐके कथन रघुराया शतमुखी रावण पाही तो तव आमुचा असे व्याही तयाची कन्या स्त्रुषा होई भार्या पाही निकुंभाची ती येते असे पुत्र एक नाम तयाचे पुंडरीक तया ते घेऊन या देख स्नुषा गेली पितया पै लंकेचे आद्यंत वर्तमान तियेने पितया ते केले श्रवण मग तो सकळ सैन्य घेऊन आला चालून लंकेसी माते समरी पराभवून लंका राज्य घेतले हिरून पुंडरीका ते राज्य स्थापून गेला निघून मागुता म्हणून या रघुनंदना शरण आलो तव चरणा सांगोनिया वर्तमाना निवांत स्थाना बैसला ऐकून बिभीषणांचे उत्तर निवांत बैसला रघुवीर आरक्त करुणी नेत्र काय बोले ते समयी म्हणे माझ्या भक्ता लागून कोण छळिता दुर्जन तया ते समूळी निर्दाळीन मी रघुनंदन स्वये करता मी भक्ता लागी अवतार युगायुगी घेतले साचार ऐसा कोण असे पामर दे तिरस्कार माझ्या भक्ता तरी एक माझ्या वचनासी आजी असे एकादशी मारोनिया शतमुखासी राज्य तुझसी स्थापीन इतुके करुनिया कारण द्वादशीचे अयोध्येसी पारण करीन साधनी व्रतपूर्ण तरीच रघुनंदन नाम माझे ऐसे प्रतिज्ञा वचन श्रीरामांचे ऐकून जाण बोलता झाला बिभीषण अघटित वचन केवी घडे तधी समुद्राचे मध्य बेटी तया असुराचे स्थान जगजेठी आदो ऐकिजे ते गोष्टी सविस्तर सांगेन येथून 5 कोटी योजने दूर असे तो दधी सागर तेथील मध्य बेटाचा विस्तार लक्ष योजने लांबी रुंदी तेथे वास्तवे असुराते संख्या नसेची संज्ञाते निवटून तया दृष्टाते केवी अयोध्ये घडे द्वादशी ऐसे मनोमानसाचे वाक्ये आकर्णोनी अयोध्या नायके स्तब्ध घटिका मुहूर्त एक नसुचे आनिक उपाओ म्हणे हे तो अलोट कार्य दिसे आमचे नेमोत्तर घडे कैसे भक्त मनोरथ पुरता न दिसे रविवंशी दिसे दूषण मी तव भक्त काम कल्पद्रुम हे मिथ्यत्व दिसे परम भक्त मनोभिराम हे नाम साचन दिसे आमुते राजाधिराज रघुनायक तो संकटी पडला देख मगर इतरांचा केवता लेख संकटार्थ विचारा परी भक्ता लागी संकटी पडला असे रवी किरीटी
इतर जनाची राहटी होती कष्टी प्रपंची, प्रपंची कष्टी होता फार, मग आठविती परमेश्वर, तेवी संकटी पडता रघुवीर, स्मरे कुमरवायूचा. देव भक्तपण वेगळे न दिसे, ते तव एकमय वर्तती ऐसे, जेवी परिमळ पुष्पी वसे, तैसे देव भक्त एक रूप. त्याही वरी सांब आणि रघुनाथ, वेगळेपण नाही उभयतांत, तोची अंश वायुसुत, साक्षात अवतार शिवाचा. म्हणूनी स्मरता रघुनाथ, तात्काळ उभा ठेला हनुमंत. जोडून या दोन्ही हस्त, विनवीत रघुराया, म्हणे केऊता संकट अर्णव अपार, मितव सनिध हस्तावीर. पडतिया आकाशा देऊ धीर, तेथे तो असुर कायसा. ऐसा उभयतांचा संवाद, होता तेथे प्रगटला नारद. अर्पुनी पूजा प्रकार सद्य, निजासनी बैसविला. मग नारद म्हणे जी रघुराया, केवी खिन्न दिसती हे चर्या. अवघा वृत्तांत रघुराया, निवेदित ऋषी ते. नारद म्हणे जी श्रीरामा, अचाट वदले ती नेमा. तो दैत्य नावरे जी तुम्हा, दुर्धर संग्रमा ये काळी. परी मारुती ऐसा वीर जेठी, हातव साह्य राखील पाठी. तरी सैन्य करा सिद्ध उठा उठी, घ्यावी भेटी दैत्याची. परी 50 कोटी दूर, ऐसे तया दैत्यांचे नगर. केवी साह्य हा तव प्रकार, नकळे निर्धार राघवा. ऐसे ऐकता मुनिवचन, आवेशला वायुनंदन. सकळ सैन्य सिद्ध करून, रघुनंदन उभा ठेला. मग काय करी अंजनी सुत, रूप धरिले अति अद्भुत. आकाशी मुख पाद पाताळांत, देखता रघुनाथ हर्षला. मग पिंजारून रोमावळी, वरी बैसविली सैन्य मंडळी. राम लक्ष्मण स्कंद मौळी, कक्षेतळी बिभीषण. तव नारद म्हणे जी स्वामी, समागमे येतोसो आम्ही. पाहू संग्रामाची उर्मी, दैत्यधाम अवलोकू. अवश्य म्हणे जानकीवर, तव काय करी वायू कुमर. दक्षिण चरण उचलून सत्वर, दैत्यनगर आक्रमिले. एक चरण अयोध्ये आंत, दुजा ठेविला दैत्यनगरात. मग बोले वायू सुत, उतरा त्वरित पयाता. शतमुखाची हेची नगरी, वेढा घाला जी सत्वरी. देखोनिया आश्चर्य करी, मुनी सहित राघव. म्हणे निमिष न लोटता जान, 18 पद्मे वानर सैन्य. त्याही वरी अयोध्येचे वीरगण, संस्था जान नसेची. इतुकिया सहित सत्वरी, घेऊन आला कपी केसरी. म्हणून हर्षण माय अंबरी, वेढिली नगरी दैत्याची. सर्वत्रांचा एकची कल्लोळ, ऐकुनिया दैत्यपाळ. समाचार आणवित सकळ, कळले ते वेळी तया ते. बिभीषणाच्या कैवारे, धावणे केले से रघुवीरे. म्हणूनिया आवेशे थोरे, निघे बाहेर स्वसैन्यसी. अचाट बळी दैत्य राणा, वर्षता झाला अभित बाणा. घाई जर्जर केली सकळ सेना, रघुनंदन देखतसे. मग मारुती स्कंदी रघुवीर, वर्षत झाला बाणाचा पूर. परिनाटुपे तो दैत्यश्वर, वर्षे अपार बाणा ते. ऐसे युद्ध होता ते वेळी, 3 प्रहर रात्र होऊ आली. श्रीरामे चिंता अनळी, वस्ती केली ते धवा. म्हणे या दैत्या ते पराभवून, बिभीषणा ते राज्य देऊन. न घडे अयोध्येसी गमन, द्वादशी पूर्ण न घडे ते. ऐशा विचारे मनात, तटस्थ ठेला रघुनाथ. हे देखोनी नारद हसत, केवी हे मात घडू शके. तरी परिसीजे चाप पाणी, हा दैत्य शिव वरदायिनी. नदा नाटोपे तुम्हा लागुनी, वृथा कहाणी मनाची. तरी या विषयीचा उपाय एक असे, मायाधीन हे जगत वसे. तुम्ही तो सगुणत्व माया वेशे, अकार आपैसे झाले ती. तरी ते माया आलिया विन, हा दैत्य नाटोपे कवना लागून. या लागी जानकी ते प्रार्थून, आणि रघुनंदन कंदनाने. मागुती पाहे राम राणा, ऐकून मुनीच्या वचना. तव तो पुढे अंजनी सुता, काय रघुनंदन बोलत. म्हणे सखया संकटकाळी, आता सांभाळावे ये वेळी. सीते ते आणून संकट टाळी, करी नव्वाळी इतुकी हे. ऐकून स्वामी वचनार्था, थोर आवेश आला हनुमंता. म्हणे चिंता न करीजे रघुनाथा, जानकी आता आणितो. मग पुढील चरण मागे केला, तो अयोध्ये माझी उभा ठेला. अंतर्मंदिरी प्रवेशला, तव देखता झाला अपूर्व. भूमिशायी जनक बाळा, भोगी निद्रेचा सोहळा. मारुती विचारी ते वेळा, निद्राभंगिता
झगटे दोष. मग पुंछे गुंडाळून मंदिर उपटून घेतले समग्र. मागुता दक्षिण चरण आवग्र रणभूमी ठेविलासे. क्षण न लागता पै तेथे न लवता डोळ्याचे पाते. घेऊन आला जानकी ते मंदिरासहित रणभूमी. मग म्हणजे रघुराया नमन माझे तुझ्या पाया. घेऊन आलो जनक तनया आदी माया प्रणवरूपी. ऐकून तयाचे उत्तर परम हर्षयुक्त रघुवीर. मागे पाहे तव समग्र मंदिर सीताची रत्नभूमी शाई. परम आश्चर्या ते पाहून म्हणे धन्य माऊली अंजनी निधान. जी प्रवसली ऐसे रत्न बळिया निधान मारुती. मग अंतर्गृही प्रवेशून खुने जागृत करी सीते लागून. येरी उठली दचकून तव रघुनंदन देखिला. मनी दचकली जनक बाळी म्हणे मी काय स्वप्न देखिले ये वेळी. श्रीराम गेले युद्धमेळी हे तो नव्हाळी अनुपम्य. जाणूनी सीतेचे हृदय दत्त बोलता झाला रघुनाथ. म्हणे स्वप्न नव्हे हे सत्य मात. होई जागृत शुभानने आम्हा ते दैत्य नाटुपे युद्धी. म्हणून आणिले संधी आता न लावी अवधी. त्वरेवधी दैत्य अधामा. निशी उरली किंचित पुढे जाणे आहे अयोध्येत. द्वादशी साधन असे तेथ त्वरित उठे ये काळी. ऐसे ऐकता वचनार्था चरणावरी ठेविला माथा. म्हणे द्याजी बाण भाता धनुष्यलता समवेत. थोर आवेशे ते काळी बाण भाता पृष्ठमौळी. धनुष्य घेऊन कर कमळी दिदली आरोळी अट्टाहासे. ते साक्षात आदिशक्ती हांके त्रिभुवन आंदोलती. दैत्य परम दचकला चित्ती म्हणे हे चीच शक्ती प्रगटली. परिधैर्य मेंढा वाहन दैत्य आला चालून. वर्षता झाला अमित बाण जेने त्रिभुवन कोंदले. मग म्हणे जी श्रीरामा अगाध तुझा महिमा. स्त्रिये लाविले संग्रामा अगाध महिमा देखिला. मी तव दुर्धर वीर पाहे स्त्रिये ते संग्राम केविला आहे. स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे कवनला आहे पुरुषार्था. परी मी भीत नाही मरणाते अंतकाळी देखिले रघुत्तमाते. तेने सुखावलो अंतराते पुढे होणार ते सुखे हो का. कालची असे हरिदिनी आता उदेली द्वादशी साधनी. ऐसे बोलून ते क्षणी अमित बाणी वर्षत. येरीकडे त्रिभुवन जननी धनुष्याते बाण लावणे. विधिती झाली तक्षणी निर्वाण बाणे विधित. पाते लवता अर्ध घटी बाण मारिले लक्ष कोटी. परी तो दैत्येंद्र महाहट्टी तितुकेही निवटी बाण जाळ. हे देखून जनक तनया विचारून बाण घेतला लवलाया. झांपडी पडली दैत्य डोळिया येऊन हृदया आदळत. एकाची बाणे केला पूर्ण काही न सुचे तया लागून. जेवी वृक्ष पडे उन्मळून तेवी असुर पडियेला. धूळ पडतांची मदिनी वितुळली असुरवाहिनी. जय जयकाराची उठली ध्वनी वानर सेने आनंद. सेना विखुरली चहूंकडे नगर लुटविले निवाटे. बिभीषण हर्ष कोंडे रामाकडे पाहत. या परी निवटुनी असुर निशी उरली घटकाचार. मग युद्ध करून या स्थिर स्तवी रघुवीर जनाकी ते. मागुती हनुमंता ते बोलत सखया बिभीषणा राज्यी स्थापित त्वरित. अवश्य म्हणून वायुसुत पुच्छाग्री बैसवित सैन्याते. दक्षिण चरण उचलून या लंके माझी ठेविला लवलाया. मग म्हणे जे रघुराया उतरावे या लंकेसी. राज्य द्यावे बिभीषणा ते अयोध्ये चलावे त्वरित. ऐसी ऐकतांची मात थोर हरुष रामचंद्रा. मग लंके माझी वाद्य घोष होता झाला परमोल्हास. राज्यी स्थापून बिभीषणास अयोध्याधीश आज्ञा मागे. मग बिभीषणे दंड प्राय नमस्कार करुनी स्तविला रघुवीर. म्हणे भक्त पालना ब्रीद थोर केले साचार स्वामिया. तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेसी. सहपरिवारे स्वसैन्यासी विधियुक्त पैकीजे. मग बोले श्री रघुवीर हातो येथे न घडे विचार. वाट पाहत असे भरतवीर तयाविन प्रकार न घडे हा. धन्यतयाचे बंधू पण उभयंता ऐक्यत्व पूर्ण. नाही तरी सापत्न
जाण घेती प्राण एकमेकांचे, तैसा नवे श्री रघुवीर भक्त पाळन समरंग धीर. शांत करुणी लंकेश्वर निघे सत्वर तेथुनी, मागुता हनुमंता ते स्तवनी म्हणे तया ते. सखयानी त्वरे अयोध्येते परिवारा ते काळी, ऐकता रघुवीर वचन आवेशला वायुनंदन. मागुता उचलून चरण अयोध्ये माझी ठेविला, परिवारासहित ते वेळी सकळ सेना उतरली खाली. सकळ वाहिनी आनंदिली जय जयकारे गर्जती, तो पूर्वीच पाक सिद्ध होत स्नाने सारुनिया समस्त. तव अरुणोदय होता प्राप्त पात्रे विस्तारित समग्र, समस्तांसहित सारुनी भोजने द्वादशी साधिली रघुनंदने. ऐसेच द्वादशीचे महिमान केले कथन श्रोतियांते, म्हणोनी तिथी माझी उत्तम द्वादशी पर्व उत्तमोत्तम. व्रत करिता हे निसीम विजयी संग्राम तो पावे, आणि प्राप्त होय राजलक्ष्मी अंती पावे मोक्षधामी. हे अनुपम्य व्रत नेमी प्रचितनामी असोद्या, पदच्युत बिभीषण तो पावला राज्यासन. ऐसे व्रताचे महिमान व्रत संपूर्ण द्वादशी, व्रत करिता शतमुखासी रामबाणे मुक्ती तयासी. अंती गेल्या सायुज्यतेसी पुनरावृत्तीसी नागवे, व्रत करिता रघुनंदन रणी विजयी झाला पूर्ण. मर्दुनिया शतमुखी रावण व्रत संपूर्ण साधिले, म्हणूनिया श्रोते सज्जन हे व्रत करावे जाण. जे आचरता यश कल्याण मोक्षभुवन प्राप्त होय, हे कथा गोड ऐकिली म्हणूनिया दृष्टांती योजिली. श्रोती श्रवण की जे सकळी बद्धांजली प्रार्थितो, कोणेही प्रकारे करून करावे भगवंत गुण वर्णन. काळ सार्थकतेने करून येत घडून आपैसा, मग केले कर्म वाया जाय हे तो न घडे कालत्रय. म्हणूनिया अतिलव लाह्य वर्णावे गुण हरीचे, ऐसे हे द्वादशी महिमान केले अवघे कथन. येथून 5 वर्षे संपूर्ण झाली पुढे अवधान असोद्या. हे व्रत जे करीती नेमेसी दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी, नको तीर्था यात्रेसी काशी उज्जैनी द्वारके. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ नाटकाधार पद्मपुराणे संमत मनोहर सुत विरचित पंचदशोऽध्याय गोडहा इति पंचोदशोऽध्यायः. येथेच 15वा अध्याय समाप्त होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत 16वा अध्याय. तोपर्यंत हरे कृष्णा हरे रामा हरे रामा हरे रामा, हरे कृष्णा 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 हरे रामा रामा रामा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम गोविंदाय नमः. धन्यवाद.